सोलापूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली। सोलापूर शहर व जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिनंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख श्री पुरुषोत्तम बर्डे साहेब व उत्तम प्रकाश खंदारे साहेब, महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू महाराज कारंपुरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे तसेच लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे साहेब यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला व घरोघरी सामान्य व निष्ठावान शिवसैनिक बाळासाहेब यांनी तयार केले। आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना घराघरात पोहोचवली असे गौरवोद्गार काढले। शहर प्रमुख शरणराज केंगणाळकर यांनी आभार मानले। यावेळी सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, महानगर प्रमुख विष्णू महाराज कारंपुरी, शहर प्रमुख शरणराज केंगणाळकर, उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर, उपशहर प्रमुख सुरेश जगताप, उपशहर प्रमुख सचिन गंधुरे, उपशहर प्रमुख रेवण पुराणिक, सचिन माने, मिनल दास, ज्योती चितकोटी, अनिरुद्ध दहिवडे, देवीदास कोळी, शिवा ढोकळे, विभाग प्रमुख संजय साळुंके, अण्णा गवळी, शाखा प्रमुख मारुती खानापुरे, विकी रुपनार, किरण येळणे, अंकुश आनंदकर, समर्थ भोसले, विशाल पासुतकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अमर रहे, अमर रहे बाळासाहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे बाळासाहेब, अमर रहे। या अभिवादन समारंभात ज्यांच्या शुभास्ते संपन्न होतं ते लोकसभा क्षेत्र प्रमुख सोलापूर पुरुषोत्तम बर्डे साहेब, महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू महाराज कारंपुरी साहेब यांनी या कार्यक्रमाचं संयोजन मी बघतोय शहर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आणि तिसरा कार्यक्रम या प्रचारामध्ये संपन्न शनिवार केंगणाळकर, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख गणेशकर, महाराष्ट्राला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, तमाम शिवसैनिकांचं दैवत त्यांच्या जयंती आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती मान्य बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे यांना सगळ्या मानाचा मुजरा करतो। या जयंती निमित्त आता जो एक चांगला कार्यक्रम घेतला ते दक्षिणचे आमचे शहर प्रमुख केंगणाळकर साहेब, 15 वर्ष या भागातले आमदार असलेले, राज्यमंत्री असलेले माझे सहकारी माजी राज्यमंत्री उत्तर प्रकाश खंदारे साहेब, या सोलापूर महानगरचे शहर प्रमुख सन्माननीय केंगणाळकर साहेब, रेवण पुराणिक साहेब, दास मॅडम, सन्माननीय व्यासपीठ। मी काय जास्त बोलणार नाही कारण शेवटच्या 3 महिने उन्हात आहेत, आम्ही सावलीत बसलो आहे, त्यामुळे तुम्ही एकदा किती लवकर यांची वाचणं संपवावी आणि आम्ही केव्हा वर्गात जावं या प्रतीक्षेत आहेत मला वाटतं। आज शाळेने कार्यक्रम घेतला, विद्यार्थी समोर आहे। आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली। त्यावेळेला बाळासाहेबांचं वय होतं 40 वर्ष। जेव्हा माणसाचं वय वर्ष 40 असतं तेव्हा मुलगा हाताशी आलेला असतो, मुलगी लग्नाला आलेली असते, कुटुंब मोठं झालेलं असतं, त्यामुळे मुलीला स्थळ बघायचं असतं, मुलाला नोकरी बघायची असते। अशी परिस्थिती असताना बाळासाहेब सारख्या सर्वसामान्य एका माणसाने जे दादरला पदाधिकारी उपस्थित आहेत त्यामध्ये लोकसभा प्रमुख माननीय पुरुषोत्तमजी बर्डे साहेब आत्ताच गेले, पुढे कार्यक्रम असल्यामुळे आता आपल्याला भेट केलेले आहेत, त्यांनी मनोव्यक्ती व्यक्त केलेला आहे। त्याच प्रकारे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब, उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर, महानगर क्षेत्र प्रमुख कारंपुरी साहेब तसेच बाकी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, रेवणजी पुराणिक असतील, सचिन गंधुरे असतील, जगदीश मुल्लाजी असतील, दहिवाडीचे असतील, सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो।
मागील 1 तासापासून सर्व विद्यार्थी असतील, पदाधिकारी असतील, शांतपणे बाळासाहेबांचे जे आजपर्यंत त्यांच्या मनावर घडलेलं आहे ते बाळासाहेबांचं सांगणं एवढं थोर आहे की छत्रपती शिवाजी नंतर ज्यांनी महाराष्ट्रात खऱ्या हिंदुत्वाला स्वाभिमानाने जगायला शिकवले असे आपले वंदनीय बाळासाहेब ठाकरे. मुंबई सारख्या महानगरामध्ये तिथं रोज हल्ले होतात, परदेशी हल्ले असतील, अंतर्गत कला असेल, त्या सर्वांना जर झोपायचं कोण काम केलं असेल ते वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी. फक्त मुंबईला संरक्षण देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक शिवसेनेच्या नावाने वादळ उभा केलेला आहे. त्या वादळात अनेक शिवसैनिक मोठे झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले. पण नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.